पुन्हा परमेश्वर तोच विषय घेऊन चाललाय आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर आज याच्यातून आमच्याशी 100% बोलेल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्ही शिकलो की नाकारण्यात जरी आलं निराश व्हायचं नाही. कारण परमेश्वर तिथंच सगळं फुल स्टॉप लावत नाही. परमेश्वर त्याच्याही पलीकडे जाऊन कार्य करू येस शकतो. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ज्याही गोष्टींसाठी आपण प्रार्थना करतोय प्रत्येकाचे विषय वेगळे आहेत येस आणि प्रत्येक जण देवाकडे एका अपेक्षाने आणि एका उत्साहाने प्रार्थना करतो येस. का परमेश्वर त्या अपेक्षेने आणि त्या उत्साहाने ते उत्तर मला पटकन देईल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण अनेक गोष्टी त्या अपेक्षेनुसार घडत नाहीये ज्या अपेक्षेनुसार आपण देवाकडे काय करतोय प्रार्थना प्रार्थना करतोय. करतोय. कोणाचा प्रार्थना आरोग्यासाठी का यंदा जर रिपोर्ट येईल नॉर्मल येईल पुन्हा Yes. गोळ्या मी खाणार नाही पण ते तसं घडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाची प्रार्थना आहे का यंदा माझं कर्ज सगळं नील होईल पुन्हा कर्जाचा लोड माझ्यावर येणार नाही पण तरी Yes. अतिरिक्त भार काहीतरी येतो आणि पुन्हा कर्जाच्या दिशेकडे आपण काय होतो जाऊ जातो. लागतो. यंदा असं वाटतं का जे स्थळ मला येईल 100% माझं मॅरेज होईल रिजेक्शन येणार नाही नाही. पण याही वेळेस आम्हाला काय येतंय Rejection येतंय. येतंय. कोणी घरासाठी अप्लाय करतंय असं वाटतं का यंदा माझं प्रपोजल पास होईल घर पूर्ण होईल पण तिथे त्याला रिजेक्शन भेटतंय. कोणी नोकरीसाठी ट्राय करतंय बिझनेससाठी ट्राय करतंय पण प्रत्येकाला वेगवेगळ्या बाबतीत काय भेटतंय रिजेक्शन भेटतंय. नाकारण्यात येतंय रिजेक्शन Yes. भेटतंय. पण देवाची इच्छा का ज्यास असं होईल आपण मागच्याच वचन ऐकलं का येशू म्हणतो ज्या कोणाला माझ्या मागे यायचं त्याला काय करण्यात येईल नाकारण्यात येईल. नाकारण्यात येणार आहे. येस. पण ज्यावेळेस तुम्हाला नाकारण्यात येईल तुम्हाला वेगळं केलं जाईल तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल प्लीज त्या समय तुम्ही आपला संयम आणि धीर सोडू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला पण एक टाइम रिजेक्ट करण्यात आलं येस. पण सगळ्या जगाने येशूला ऍक्सेप्ट केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला पण संपवलं पण येशू संपला का नाही संपला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच आपले स्वप्न आपली इच्छा अपेक्षा सध्या रिजेक्ट होत आहेत येस. उत्तर येत नाहीये त्याप्रमाणे त्या अपेक्षेने गोष्टी घडत नाहीये कारण आम्हाला असं वाटतं का प्रभू ही गोष्ट ह्या तारखेपर्यंत किंवा दिवसापर्यंत घडली पाहिजे येस. पण त्याप्रमाणे ते होत नाही. नाहीये मग असं वाटतंय की रिजेक्शन आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्लीज हे विचार आपल्यात हवी होऊ द्यायचे नाही. या स्थितीमध्ये स्वतःला बळ द्यायचं येस आमेन. स्वतःला स्थिर करायचं का नाही परमेश्वर जर आहे तर प्रभू नक्की कार्य करत. Yes. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो या स्थितीमध्ये टिकून राहील ना तो खूप मोठा गौरव पाहणार. Yes. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानासाठी एक सुवर्ण संधी तुम्हाला तोडावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला आपल्याला कोणाकडं सैतानाकडं. कोणाकडं सैतानाकडं. हा कारण वाढून आलेले ताट आहे येस. आणि त्याचा तो पूर्ण बेनिफिट घेईल येस. पूर्ण फायदा उचलेल पण प्रभूची इच्छा आहे का त्याच्या वाचनाद्वारे आपण ऑलरेडी आपली मानसिकता तयार करून घ्यावी. येस. Yes. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. जेणेकरून तो जेही शस्त्र किंवा जेही विचार तुमच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल ते आपल्याला हवी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन किती लोकांना समजतं प्रभू वाचनाद्वारे आम्हाला सशक्त करेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो जरी चोरी आणि घात करणारे पण येशू जीवन देणार आहे. येस Yes, आमेन. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पहिलं जीवन तो आमच्या आत्म्याला देतो कशाला देतो Yes. आत्म्याला आत्म्याला. देतो. जेणेकरून तो विजू नये येस. तो पेटलेला असावा येस. आणि ते विचार आमच्यावर हवी होऊ नये परंतु याच्यामध्ये आम्ही टिकून राहावं आणि प्रभूचा गौरव पाहावा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज निराश व्हायचं नाही. रिजेक्शन 100% येईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% तुम्हाला नाकारण्यात येईल किंवा Yes. तुमच्या प्रभूला नाकारण्यात येईल पण त्या स्थितीमध्ये आपली तयारी ठेवायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिलं उदाहरण आपण घेणार आहोत हन्नेबद्दल काढूया. Yes. पहिले शमवेल रीड करणार आहोत आपण. दुसरं वचन. दुसरं वचन त्याला 2 बायका होत्या एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेला लेकरे होती परंतु हन्नेला लेकरे नव्हती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं या ठिकाणी व्यक्तीचं नाव एल्काना आणि त्याला किती Yes. पत्नी होत्या 2 बायका होत्या. पहिली कोण हन्ना. आणि दुसरी कोण पनिन्ना. बायबल सांगतं का पनिन्नाला लेकरं आहेत पण Yes. हन्नाला लेकरं नाही. नाहीत. बायबल सांगतं का प्रतिवर्षी येस. एल्काना जो होता तो प्रभूच्या मंदिरात जायचा येस. येस. आणि एकटा जात नव्हता संगती आपली प्रिय पत्नी हन्ना हिला घेऊन जायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दोघं निरंतर देवाच्या सहवासात जाऊन कोणाकडे प्रार्थना करायची देवाकडे परमेश्वर. प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6वं वचन रीड करू. 6 वचन आणि यहोवाने तिचे गर्भस्थान बंद केले होते यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची वैरीण तिला फारच चिडवी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन तिला काय करण्यासाठी खिन्न करण्यासाठी. करण्यासाठी. सगळे बोला काय करण्यासाठी खिन्न करण्यासाठी. खिन्न करण्यासाठी तिची जी सवत होती तिला ती काय करायची चिडवायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचं कंटिन्यू कर. म्हणून 7 वचन आणि त्याने
प्रतिवर्षी असेच केले. जेव्हा ती यहोवाच्या मंदिरात जाई तेव्हा ती तिला तसाच त्रास देई, म्हणून ती रडत असे व खात नसे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं लिहिलंय का प्रतिवर्षी जास्ती मंदिरात जायची, बरोबर त्याच समयी तिला ती काय द्यायची, त्रास द्यायची. म्हणजे त्रास द्यायची म्हणजे काय करायची, ती तिला एका प्रकारे चिडवायची येस. का तुझा प्रार्थनेला जाऊन फायदा नाही. कमॉन, ती तिला रिजेक्ट करतेय. म्हणजे Yes. थोडक्यात तिच्या मनात हे बिंबवण्याचा प्रयत्न करतेय, तू जे करते ना ते काही फायद्याचं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय. तिची सवत तिला थोडक्यात या प्रकारे त्रास देते. तिच्या मनात तिला असं बिंबवायचंय का तुझं देवाकडे पाहणं, प्रभूकडे जाणं हे काही एक कामाचं नाही. कारण हे तुला फळदायी करणार नाही. नाही. म्हणजे ती तिला रिजेक्ट करते. येस. तिच्या मनात ते टाकण्याचा प्रयत्न करते. तर प्रभू तुला उत्तर देणार नाही किंवा तेवढी तू धार्मिक नाही का तू देवाकडून ते मिळवाव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, हे सैतानाचं शस्त्र आहे. येस. कोणाचं? सैतानाचं आणि तसं शस्त्र लिहिलंय का ज्या वेळेस ती मंदिरात जाई, कुठं जाई, मंदिरात जाई. मग मला सांगा वर्षात 365 दिवस नाहीत का? येस आहे. येस. बाकीच्या टायमात त्रास नाही देऊ शकत का? येस. पण बरोबर त्रास कधी द्यायची, मंदिरात जायच्या वेळेला. कारण ज्यावेळेस मंदिरात जायचा समय यायचा त्याच्या मनात आशा यायची. येस. काय यायची? आशा यायची. का चला यंदा माझी प्रार्थना कोण ऐकल, परमेश्वर ऐकल. आशा यायची का बाबा मी देवाच्या सहवासात जाणार आहे, देव बाप मला ब्लेस करणार आहे. पण ज्यावेळेस आशा येईल त्या समयी तिची वैरीण, तिची सवत तिला त्रास द्यायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिच्या मनात तिला रिजेक्ट करायची जेणेकरून तू देवाकडे जावं पण तुटलेलं मन घेऊन जावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराशा घेऊन जावी. आशेने जाऊ नकोस, निराशेने जा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाच्या मंदिरात जाताना कधी ती आनंदी गेली नाही का तिची सवत तिचं मन कडू करायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्ही चर्चला पण येताना अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद नसतो. येस. काय नसतो? आनंद नसतो. आताही जर म्हणलं ना 5 जण उठ, मी 2 मिनिटात उठवल, तू उठ 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 बाबा, तुझा चेहरा डाऊन आहे. तुझ्या मनानं तुला रिजेक्ट केलंय. येस. तुझ्या मनानं तुला काय केलंय, रिजेक्ट केलंय. तुझ्या घरच्यांनी तुला रिजेक्ट केलंय. येस. तू आलास देवाशिवाय जाऊ तरी कुठं जाऊ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चला बसतो काय ना, येस. कमॉन, कळतंय. पण चेहरा सांगत नाही चर्च. येस. जोपर्यंत तुम्ही मोकळे होणार नाही देव तरी कसा प्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रतिवर्षी त्याच टायमाला ज्या टायमाला ती देवाकडे भेटायला जाणार तिच्या मनात ती निराशा पेरली जायची. येस. तिला रिजेक्ट करायची का येस. जाऊन फायदा नाही. सेम वे सैतानाचे 2 शस्त्र आहेत. येस. किती शस्त्र आहेत? 2 आहेत. शस्त्र. तो तुम्हाला रिजेक्ट करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला प्रश्न परमेश्वराबद्दल उत्पन्न करतील. कोणाबद्दल? परमेश्वराबद्दल. हा, का ज्या देवाची तू भक्ती करतो ना तो उत्तर देण्यास पात्र नाही. नाही, तो तुला उत्तर देऊ शकत नाही. नाही. पण देवाची इच्छा आहे का जरी ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे येता, प्रभूकडे वळता, 4 लोकांना कळतं हा येशूची भक्ती करतो, लोक तुम्हाला रिजेक्ट करतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतील एवढी तू प्रार्थना करतो, एवढं येशूकडे जातो, तो तुझ्या बाजूनी कार्य का करत नाही, येस. का उत्तर मिळत नाही. नक्की तुझा देव तेवढा सामर्थ्यशाली नाही की त्याने तुला उत्तर द्यावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक तुमच्या भक्तीला जी देवाच्या प्रती आहे त्या प्रभूला ते रिजेक्ट करतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून किती लोकांना कळतं. प्रतिवर्षी तिला ती चिडवायची पण तिने जायचं बंद केलं का? नाही केलं. कमॉन, बंद केलं. नाही केलं. लोक परमेश्वराच्या प्रती प्रश्नचिन्ह उत्पन्न करतील पण ज्या वेळेस ते आपल्या देवाला नाकारतील, प्लीज तुम्ही पण त्याला नाकारू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. इयोब काढू आपण. पहिला अध्याय काढा, 9th आणि 10th वचन. 9वं वचन. तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली, तू अजूनपर्यंत आपल्या सत्वाला धरून राहतोस काय? देवाला शाप दे आणि मरून जा. 10 वचन. परंतु त्याने तिला म्हटले, अशी मूर्ख बायकांतली कोणी बोलत असते अशी तू बोलतेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती कोणाला नाकारलं? परमेश्वराला. कमॉन, जोरात बोला, कोणाला नाकारलं? परमेश्वराला. ज्या वेळेस आपण देवाची भक्ती करू लोक देवाला नाकारतील. येस. कारण तुमच्यात ते फळ दिसत नाही. येस. परंतु अशा शब्दांकडून स्वतःला वाचवलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी माझ्या सेवेमध्ये एक भावाला पाहिलं जो खूप आवेशी होता. पहिले आमच्या बरोबर राहिला, अनेक दिवस काम करत होता, पण एक ब्लेसिंग त्याला मिळत नव्हती आणि तोच प्रश्न त्याच्या आई वडिलांच्या मनात टाकला येस. आणि म्हटले का तू एवढ्या दिवसापासून चर्चला जातोय, तुझे हे रस्ते का मोकळे होत नाही. आणि त्यांच्या बोलण्यात तो काय झाला, फसला आणि लिटरली त्यांनी चर्च काय केलं, सोडलं. तोंड पण तो दाखवत नव्हता, लपायचा इकडे तिकडे, कुठं दिसलं ना रस्त्याने असं तोंड इकडे तिकडे फिरून टाकायचं. पण ज्यास आम्हाला कळालं काय येत नाही, मग समजलं
की घरच्यांनी प्रश्न उत्पन्न केला का एवढी भक्ती करतो मग तुझ्या देवाने तुला उत्तर का दिलं नाही Yes. आणि त्याच्याकडे उत्तर नव्हतंच. येस बाप्तिस्मा घेतलेला व्यक्ती, दृष्टांत पाहणारा व्यक्ती, येस तो म्हणाचा देवाचे मला दूत दिसतात, देवाचा अनुभव दिसतो, मग चर्च या गोष्टीवर भरोसा बसत नाही. मग येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे पहा, जो व्यक्ती आत्म्याने भरलाय, इतक्या पुढच्या स्तराला गेलाय, तो व्यक्ती देखील आत्म्यातून माग जाऊ फिरू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक तुमच्या मनात देवाच्या प्रती भ्रांती उत्पन्न करतील, त्या Yes. गोष्टीपासून स्वतःला वाचवा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही गोष्टी देवाच्या आम्हाला समजत नाही म्हणून अन्यस्त्री त्यांच्या गोष्टी तुमच्या जीवाला लावून घेऊ नका. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय देव समयावर आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय तो आमचा बॉस आहे, आम्ही त्याचे Yes. बॉस. नाही. आम्हाला संयम धरावा लागणार त्याला उत्तर देण्यासाठी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही काही येडागाबाळा प्रश्न घेऊन म्हणाल नाही देवाने असंच का नाही केलं तसंच का नाही केलं, देव पात्र नाही, जबाबदार नाही प्रत्येकाला उत्तर देण्यास. येस तुला संयम धरावा लागेल किंवा तुझी पातळी वाढावं लागणार देवाला समजण्यासाठी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक गोष्ट नेहमी देव तुझ्या पातळीवर येऊन सांगणार नाही, काही गोष्टींसाठी तुला तुझी पातळी वाढवावी लागणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेकरांना सगळं समजून सांगता का तुम्ही? नाही. काही गोष्टींसाठी त्यांना मोठं व्हावं लागतं. येस आणि प्रभूची पण इच्छा असते, काही गोष्टी जर समजत नसेल तर मोठा हो आणि मग त्या समज. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लोक ज्या देवाच्या प्रति प्रश्न उत्पन्न करतील, प्लीज त्या भ्रांतीच्या शब्दामध्ये अडकू नका. येस कारण ज्या गोष्टीसाठी त्यांनी प्रभू सोडा लावला, आम्ही पाहिलं का जे आशीर्वाद त्याला पाहिजे होते ना ते अजून पण त्याला नाही मिळाले. येस अजून पण त्याला मिळाले नाही. अजूनही तो त्या गोष्टीपासून वंचितच आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते ब्लेसिंग्स आमच्याकडे आले बी होते, पण आता आम्ही कोणत्या आवेशाने म्हणावं का हा तो पात्रचा की त्याला ते मिळावं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय देवालाही सोडलं आणि जगातही राहिला नाही, काय फायदा आहे? लोक नाकारतील. Yes. कोणाला? देवाला. पण त्यांचे शब्द तुमच्या मनाला लावून घेऊ नका. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने काच नाही केलं, देवाने केलंच पाहिजे होतं. लोक देवावर प्रश्न विचारतील, पण तुम्ही त्या प्रश्नांना बळी पडायचं नाही. तुम्ही तुमचा विश्वास, आवेश कायम ठेवायचा का नाही, देवाचे संकल्प माझ्या हिताचे आहेत, सध्या Yes. मला कळत नाही, पण देव जे करल त्याच्या प्लॅनिंगनी करल आणि येणाऱ्या दिवसात मी पाहिल का देवाने जे केलं ते उत्तम केलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? लोक तुम्हाला नाकारणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या कोणाला? परमेश्वराला. परमेश्वराला. पण तुम्ही त्या गोष्टीपासून विश्वासाने क्लेवर राहायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योबाला पण नाकारलं का नाही? येस Come नाकारलं. on, नाकारलं का नाही? येस येस पण नाकारलं. शेवटला नाकारलं. कसा होता? वाईट होता का चांगला होता? चांगला चांगला होता. होता. नंतर त्याला कळलं ना, आम्हालाही कळतं का देवाचे संकल्प किती चांगले आहेत. येस Yes. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. जर योब बद्दल होऊ शकतं तर माझ्याबद्दल बी तर होऊ शकतं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, होऊ शकतं का नाही होऊ शकत? Yes. म्हणून लोक माझ्या प्रभूला नाकारतील, पण मी माझ्या प्रभूला नाकारू नये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना आत्माने म्हणून ते बोलतात, पण मला देवाचा आत्मा आहे, मी तसं बोलू नये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलेले आशीर्वाद ह्या बोलण्याद्वारे निष्ठून जातात. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला पण पाहायचं असतं का माझं लेकरू माझ्या प्रती किती विश्वासू आहे, येस आणि ढिलं तरच चांगलं म्हणतं का? Yes. थोड्या वेळ दाबून धरले आशीर्वाद तर माझ्या विरोधात काय बोलतंय देवाला ऐकायचं असतं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं देव तपासणार का माझी लेकरं कशी आहेत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिलं तर चांगलं आणि नाही दिलं तर वाईट. वाईट. अशी लेकर प्रभूला नको आहेत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव पण संयम बघतो का माझा लेकरू किती परिपक्व आहे. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं फक्त आशीर्वादचं पडलंय, पण देव म्हणतो मला स्वर्गाचं पडलंय. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि इथंच मी तुझी पारख करणार आणि मग ठरवणार याला स्वर्गात न्यायचं का नाही न्यायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जास्त लोक नाकारतील, तुझे दिवस बदलत नाही, येशूकडे जाऊन गोष्टी घडत नाहीये. पहा, देवाकडे काही दोष सापडणार नाही. कधी कधी आपल्या चुका आपल्याला दिसत नाही, येस आपला ना करते पण आपण सोडत नाही, काही अशा गोष्टी करतो का ज्या अजूनही देवाला आवडत नाही आणि सगळा बिल कोणाच्या नावाने फाडतो. परमेश्वराच्या देवाकडे नावाने. प्रार्थना करा का देवा मला विवेक दे, मला कळू दे का असं मी कुठं कमी पडतोय. अशा गोष्टी मी करतोय जे तुला न आवडणाऱ्या आहेत आणि तिथून मी तुझ्या विरोधात जातोय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बाप नक्कीच मार्ग दाखवेल आणि Yes. आपला गौरव करून घेईल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं देवाविरोधात ऐकायचं, नाही. देवाला सोडायचं नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुम्ही जगात फेल झालेत, येशूकडे आलात, येशूकडे फेल होऊन कुठंच काही होऊ शकत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लास्ट उपाय कोण? परमेश्वर. त्याच्या पलीकडे उपायच नाही. येस आणि जर तुम्ही तिथे येऊन फेल होता, तुझं जगात कुठंच काही होणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय जगात फेल होतं कुठे येऊन पास होतं, परमेश्वराकडे. आणि तू येशू राहून फेल होऊन जगात जाशील, तुझं काय होणार आहे? येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज लोक नाकारतील परमेश्वराला, Yes. त्याच्या बोलण्याकडे अडकायचं नाही. स्वतःला मोटिवेट करायचं, प्रोत्साहित करायचं का नाही जरी हे सहन करतोय, यातून चाललोय, पण हे दिवस ही स्थिती कायम राहणार नाही. परमेश्वर तो समय ते दिवस आणेल का माझ्या मुखात फक्त देवाची स्तुती असेल. आणि जे लोक आज एका अशा नजरेने पाहतात का आम्ही ब्लेस नाहीये, त्यांच्या नजरेतच एक मोठं कार्य परमेश्वर तू Yes, करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समय सांगल का आमच्यावर कोणाचा अनुग्रह आहे? देवाचा परमेश्वराचा. आपण अनुग्रह. आपली स्तुती करून घे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संयम धरा चर्च. Yes. Yes. लोक नाकारतील, त्यांच्या शब्दात अडकायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी गोष्ट ते आपल्या धार्मिकतेला नाकारतील. येस. कशाला? धार्मिकतेला. योबाला त्याच्या पत्नी म्हणली देवाला नाकार. कोणाला येस. नाकार? देवाला नाकार. मित्र आले ते देवाला Yes. नाकारत नाही, ते त्याच्या धार्मिकतेला नाकारतात. येस. असं लिहिलंय योबाच्या पहिल्या अध्यायात. तो न्यायी होता. येस. कसा होता? न्यायी होता. म्हणजे न्यायी व्यक्ती म्हणजे चांगला व्यक्ती, देवाचं भय धरणारा व्यक्ती, देवाच्या मार्गात चालणारा व्यक्ती. पण मित्र येऊन म्हणतात का तू न्यायी नाही, नाही. तुझ्या धार्मिकतेमध्येच खोट आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया ठिकाणी आपण त्याचं काढू 22 अध्याय 5 वचन. 5 वचन. तुझी दुष्टता मोठी नाही काय, तुझ्या अन्यायालाही काही अंत नाही. पुन्हा वाच, सगळे काढलं. हा, आता शीर्षक वाचू म्हणजे तुम्हाला कळल कोण कोणाच बोलतोय. अलिफजाचे तिसरे भाषण. हा, त्याचा मित्र आहे. कोण आहे योबाचा? मित्र मित्र. आहे. हे मित्र येतात, हे फोटो तुम्ही पाहतात नाही, त्याचे मित्र आहेत. आणि तो Yes. त्या दुःखात आहेत. त्याची प्रॉपर्टी गेली, त्याची लेकरं मरण पावली, त्याचं शरीर सगळं गळव्यांनी भरलंय, तो दुःखात आहे. पत्नी पण साथ देत नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये लोक येऊन त्याला प्रोत्साहित करत नाहीये, त्याच्याच धार्मिकतेवर काय उचलतात? प्रश्न संशय उचलतात. उचलतात. आता वाचते वचन. 5 वचन. तुझी दुष्टता मोठी नाही काय, काय शब्द वापरला? तुझी दुष्टता. कमॉन, काय शब्द वापरला? तुझी दुष्टता. आणि पहिला अध्याय पहिलं वचन काय सांगतो? तो कसा होता? न्यायी होता. लोक एक तर देवावर प्रश्न विचारतील, नाही तर कोणावर? आपल्यावर. सगळे बोला, कोणावर? धार्मिकतेवर. धार्मिकतेवरच्या. येस. मी मागच्याच पण सांगितलं, जगाचे लोक संपर्कात असतील ना, Yes. ते तुमच्या धार्मिकतेबद्दल प्रश्न विचारणार नाहीत, तुमच्या देवाबद्दल प्रश्न विचारतात. येस. आणि जे प्रभूतले लोक आहेत ते देवाबद्दल प्रश्न विचारणार नाहीत, ते तुमच्या धार्मिकतेबद्दल प्रश्न विचारणार. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे मित्र होते यांनी देवाबद्दल प्रश्न विचारला नाही, यांनी Yes. याच्या धार्मिकतेबद्दल प्रश्न उत्पन्न केला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम वे ज्यास आम्ही येशूमध्ये असतो पण संघर्ष करतो, लोक म्हणतात नाही तुझ्या प्रार्थनेतच घोळ आहे, येस. तुझ्या लाईफ मध्येच घोळ आहे. आणि मग आम्हाला पण प्रश्न पडतो ना, आम्ही पण आमची धार्मिकता काय करतो? चर्च नाकारतो. नाकारतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक तुम्हाला तोडणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण या स्थितीमध्ये तुम्हाला टिकून राहावं लागणार. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय प्रार्थना सोडून जमणार नाही, येस. वचन वाचायचं सोडून वचन साईडला करणं जमणार नाही. उपास सोडून जमणार नाही, तुम्हाला देवाच्या सहवासात राहावंच लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणतील जर एवढी प्रार्थना, एवढी उपास आहे, एवढ्या मीटिंग्स आहेत, तू कुठं चालला? प्रार्थना चालला. कुठं चालला? मीटिंगला चालला. एवढा प्रभू प्रभू करतो, एवढा धार्मिक आहे, तर मग तू ब्लेस का नाही? येस. उत्तर नसणार चर्च. येस. काय नसणार? उत्तर नसणार. उत्तर फक्त समय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या स्थितीमध्ये तुझं मन काय बोलतं? ते तुला भडकवतं का देवाविरोधात? येस. ते तुला प्रार्थना सोडायला लावतं का? ह्या स्थितीमध्ये जो मॅच मारेल ना चर्च, तो साक्ष पाहणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या स्थितीमध्ये देवाला पाहायचं असतं की माझे लेकरं हा प्याला कसा पितात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय. अनेक लोक चर्च सोडतात, येस. अनेक लोक प्रार्थना सोडतात, अनेक लोक चर्चला येऊन बसतात, पण तरी त्यांच्यामध्ये आनंद नाही. त्यांनी नाकारलं. काय केलं? येस. नाकारलं. लोक तुम्हाला रिजेक्ट करतील, तुमची Yes. धार्मिकता, पण तुम्ही तुमची प्रार्थना रिजेक्ट करायची नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती कोणा कळतंय चर्च? कमॉन, समजतंय? काही गोष्टींना त्या टाइम तुम्हाला आन्सर नसणार, येस. पण जर प्रभूचा अनुग्रह तुमच्यावर आहे तर टाइम सांगेल आणि टाइम तुम्हाला मूव्ह करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कोणाकडे पाहायचंय? परमेश्वराकडे. परमेश्वर दैवरित्या तुम्हासाठी ते रस्ते कॉरिडॉर्स ओपन करत. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या समयी काय बोलू प्रभू, काय मी सांगू आता याला? त्या होमवर्क घेऊ नकोस. येस. काय घेऊ नकोस? होमवर्क घेऊ ते नको. शब्द जीवाला असे लागतील ना, तुला आता वाटेल का काय उत्तर देऊ? देवा आता 2 मिनिटात तू काम कर, मला त्याला उद्या सांगायचंय. येस. असं काही करू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते जीवाला लागून घेऊ नकोस. देवाला टाइम दे त्याच्या हिशोबाने करायला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? घाईघाईमध्ये शाऊल भेटतो. येस.
घाईघाईमध्ये कोण भेटतो? शाऊल भेटतो. अंडीवांत मध्ये दावीद भेटतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांनी घाई केली, प्रभू काहीतरी कर, पटकन दे राजा. बरोबर म्हणलं घ्या शाऊल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण टाइम देऊन मागाल तर दावीद दी. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला लोकांना प्रत्युत्तर द्यायचंय येस म्हणून आम्ही म्हणतो देवा काही पण कर, पटकन कर. तसं नाही होणार चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समज परमेश्वराला त्याच्या हिशोबाने काम करू द्या. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभू माझ्या जीवाला मी आधार कसा देऊ? इर्मया 29:11 म्हण, का देवाचे संकल्प माझ्या हिताचे आहेत. येस आमेन. मला आता समजत नाहीये, मला आता वाटतं आता लगेच व्हावं, प्रभू त्याचं लगेच असं होऊन जावं, नाश होऊन जावा त्याचा. पण देवा तसं नको होऊ देऊ, तुझ्या Yes. वचनाप्रमाणे कर. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं? आम्हाला वाटतं प्रभू आमचे शत्रू आमच्या समोर नष्ट झाले पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं नाही होणार. येस नाही प्रभू तडाखा मारच, त्याला दाखवच माझा देव जिवंत आहे, मी मारल माझ्या पद्धतीने. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? आम्हाला वाटतं का मारावं समोरच्याला माझ्या हिशोबाने, त्याला दाखवून द्यावं माझा देव किती पॉवरफुल आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देह असा बोलतो चर्च, येस पण जसं तुम्ही आत्म्याचं ऐकल, आत्मावर सोडून टाक. येस कोणावर सोडून टाक? परमेश्वरावर. कारण आपल्या देह बी आहे आणि आपल्यामध्ये आत्मा पण देह आम्ही. देहाची भूमिका करणार. येस असं नाहीच होणार का देह बोलणारच नाही, देहाचं कामच आहे का बोलावं, येस येस पण आत्म्याचं काम आहे का त्याला झाकावं येस हालेलुया. आणि आपली दृष्टी देवाच्या वाचनाकडे फिरवावी. येस आणि आमेन. म्हणावं का भरोसा कर, आता तू निरुत्तर हो, गप बस, काही बोलू नको, समय येईल आणि सगळं काही देव तुझ्या बाजूने स्थिर आणि स्थापित उभं Yes. करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ट्रस्ट करा चर्च, रिजेक्शन येणार येस पण हे कायम नसणार. येस येस देवबाप तुमच्या बाजूने कार्य करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आपण आपली प्रार्थना स्टॉप करायची नाही, येस आपण आपले उपवास स्टॉप करायचे नाही, आपण आपली फेलोशिप स्टॉप करायची नाही. देवापलीकडे काही नाही चर्च. Yes. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एकदा का फेलोशिप बंद झाली, कधी कधी माणसाला चर्चचं महत्व कळत नाही. ज्यावेळेस आपण चर्च मध्ये येतो, आपण रिकामी जात नाही, देवाचं प्रोटेक्शन अनॉइंटिंग घेऊन जातो येस येस आमेन. हालेलुया. आणि ते तुम्हाला सुरक्षित ठेवतं चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चच्या सहवासातून गेले, घरी तुम्ही प्रार्थना करत राहाल, पण तुम्हाला एक सुरक्षा कवच पाहिजे. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मधी आम्ही एका हॉस्पिटलला गेलो, नगरमधलं मोठं हॉस्पिटल आहे विळदमध्ये. रस्त्यामध्येच एक बहीण आम्हाला भेटली आणि प्रेज द लॉर्ड केलं. कोरोनाच्या पहिले 2-3 वर्षापूर्वी त्यांच्या घरी आम्ही प्रेयरला जायचो, एक वेगळ्या फेलोशिपमध्ये ती होती. आणि पाहून बोलली नसते काय करू लागली, ती रडू लागली, निराश येऊ लागली. कारण त्यांचं पूर्वीचं कुटुंब आम्ही पाहिलं, घरामध्ये लोक, सासू, सून, मुलगा, सगळे आवेशी. कोणासाठी? परमेश्वरासाठी. कधी घरी गेलो, कुठं सेल मिटिंगला गेलो, प्रार्थनेला जाऊन आलो, या कुटुंबाला सुवार्थ सांगितली, असं केलं. पण ती सिस्टर म्हणली का पास्टर आता तसं काहीच राहिलेलं नाही. नाही. ते म्हणले आम्ही तिकडचं घर सोडलो, इकडं लांब राहायला आलो. हळूहळू असं वाटतं चर्च लय लांब आहे, जाऊ महिन्यातून एकदा, महिन्यातून एकदा. मग एकदाचं 2 महिन्यातून किती वेळेस होतं, आणि नंतर 6 महिन्यातून एकदा होतं. येस आणि चर्च बंद होऊन जातं. सासू बदलली, नवरा बदलला, म्हणतात येशूचं नाव नाही घ्यायचं घरात, येस येशूचं नाव घ्यायचं. नाही. एक टाइम आम्ही पाहिलं का सासू कोणाचं काम करायची, देवाचं परमेश्वराचं. काम. लोकांसाठी प्रार्थना करून यायच्या. पण एक टाइम असा आला का देवाला त्यांनी नाकारलं, येस फेलोशिप पासून काय झाले, दूर झाले. दूर झाले. तुम्ही तुमची पर्सनल प्रे करा, पण देवानी मंडळी का नेमली, तुम्हाला त्या प्रोटेक्शन मध्ये प्रोटेक्शन भेटावं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय मंडळी प्रभूनी का नेमली, का आम्ही येतो एकत्र, कारण एक कुंपण आम्हाला मिळतं आणि त्या कुंपणाद्वारे देवा तुम्हाला प्रोटेक्ट ठेवतो, तुम्हाला भटकू देत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणीच येऊन तुमच्या देवालाही नाकारू शकत नाही आणि तुमची पण धार्मिकता कोणी कठीण करू शकत नाही. देवाचं वचन तुमच्या अंतरात्म्यात जोर मारणार आणि तुम्हाला Yes. बळ देणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूर्वी आम्ही त्यांच्या घरी जायचो, पण ती म्हणली पास्टर माझं घर जवळ आहे, पण तुम्हाला घरी नाही नेऊ शकत मी. येस ड्युटीवर गेली, परत अर्धा तासांनी फोन, परत सांगायला लागली दुःख तिचं, परत 1 तास झाला, परत 1 तासांनी फोन. फेलोशिप पासून काय झाले, दूर नाम झाले. झाले. आणि त्यांचं मन त्यांना नाकारू लागलं. येस लोक त्यांना नाकारू लागले आता देवाच्या प्रती. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च क्लेवर राहा आणि देवाच्या सहवासात राहा. येस म्हणजे परमेश्वर जे काही लोक देवाला नाकारतील किंवा तुमच्या धार्मिकतेवर प्रश्न उत्पन्न करतील, तुम्हाला त्याचा फरक पडणार. नाही. हा प्याला तुम्ही सहजरित्या पिणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फेलोशिप पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर तुमची प्रार्थना बंद व्हायला वेळ लागणार नाही. चर्च येस एक दुःख आलं का इमिजिएट बायबल बंद होणार.
प्रार्थना करूशी वाटणार नाही. चर्चला पण येऊशी वाटणार नाही. हे टवटवीतपणाने जो चर्चला येण्याचा हा देवाचा प्रोटेक्शन कुंपण आहे. येस येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एक उत्साह आवेश आहे देवा तुम्हाला आणतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण एकदा का तुम्ही जगामध्ये गेले, मग एकदा का तुमचं मन तुमच्यावर उभं राहिलं, मग तुम्ही ग्रो नाही होऊ शकत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा खूप सुंदर उदाहरण आहे एका व्यक्तीचं. लूक शुभवर्तमान काढू या ठिकाणी आपण 18वा अध्याय आणि 37 वचनापासून वाचू. 37 वचन. तेव्हा त्यांनी जाऊ त्या लोकांचा थोडासा मिस झाला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय पवित्र आत्म्याने एक दिवस पहिलेच काम करून टाकेल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आपला महिमा करून घेतो. मग उत्साही झाले चर्च सगळे. अरे मीटिंग पाहिजे होती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टार्टिंगला रिस्पॉन्स येणार नाही, पण तुम्हाला तुमची प्रार्थना कंटिन्यू करावी लागेल. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मंडळीचा प्रतिसाद बघून मीटिंग ठेवू लागलो तर कधी मीटिंग मी ठेवू नाही शकणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला कोणाकडे बघावं लागतं? परमेश्वराकडे. माझं मदत, माझी सहाय्यता माझ्या प्रभूकडून. येस हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपण देवाकडे बघतो, देव कार्य करतो, मग लोकांना कळतं रे देवाचा प्लॅन जबरदस्त. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं, किती लोक पवित्र आत्म्याने भरले, किती लोकांना ब्लेसिंग्स मिळाल्या. आता त्यांचं काम आहे ते कसं ग्रो करणार, पण त्याचं पारितोषिक प्रभू आपल्या मंडळीला देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाडायच्या भूमिकेत आपण लोक होतो चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव ते काम देणार. म्हणून तुमच्यात जे प्रभूने ठेवलंय ते बंद करू नका. येस लोक तुम्हाला म्हणतील गप बस, पण तुला गप बसायचं नाही. येस तुला जे प्रभूने दिलंय, उपास आहे, प्रार्थना आहे, वचन आहे, सुवार्ता आहे, जे काही तू देवासाठी करतोय त्या आवेशाने कर. त्याचं पारितोषिक प्रभू 100% देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? पहिले लोक कोणाला नाकारतील? परमेश्वराला नाकारतील. दुसरं कोणाला नाकारतील? धार्मिकतेला. आता थर्ड पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे येस आणि हा सगळ्यातून डेंजर आहे चर्च. एक तर देवाला नाकारतील लोक, तिथं ओव्हरकम करतील. येस लोक तुमची धार्मिकता नाकारताल, तुम्ही तिथेही ओव्हरकम करता. येस पण ज्यावेळेस माणूस स्वतः नाकारू लागतो ना, मग ते खूप टफ आहे चर्च. येस. तिसरी गोष्ट कोणती? तिसरी गोष्ट स्वतः नाकारणं. कारण तिथे एकदा का तुम्ही नाकारलं, असं मी म्हणून ना, Yes. चेहरे पडलेले आहेत काही लोकांचे चर्चला येऊन, पण ते स्वतःला नाकारले. येस चल बाबा चर्चला सिस्टरला फोन करतील, आले नाही परत फोन करतील. आले बसलेत, स्वतःला नाकारले, येऊन काय झाले? नाकारलंय. बसलेत, पण स्वतःला काय केलंय? नाकारलंय. काय दरस म्हणतो तू प्रभू करणार आहे, पण कुठं काय नाकारून दिलं चर्च. प्लीज नाकारू नको. येस. पहा खूप सुंदर उदाहरण आहे. देवाचा आत्मा ब्लेस करू आज या वाचना रेव्हेलेशन द्वारे. Yes. योहान शुभवर्तमान काढू 11 अध्याय रीड करू. 3रं वचन. 3 वचन. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की हे प्रभू, पहा ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो दुखनाईत आहे. 6th वचन. 6 वचन. म्हणून तो दुखनाईत आहे हे जेव्हा त्याने ऐकले तेव्हा तो होता त्या ठिकाणीच आणखीन 2 दिवस राहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना चर्च, मार्था, मारिया आणि लाजर हा परिवार येशूशी कनेक्ट होता. येस अगदी लहानपणापासून ज्यावेळेस ते मिस्रात राहत होते त्या समयापासून. आता लाजर मरणाच्या अवस्थेमध्ये आहे. बहिणीने Yes. निरोप पाठवला, बाबा हा भाऊ आजारी आहे, पटकन ये, प्रार्थना कर आणि हा भाऊ कसा होईल. बरा होईल. पण येशू 2 दिवस उशिरा गेला. किती येस दिवस? उशिरा 2 गेला. दिवस. आता 2 प्रश्न होते माझ्या समोर. येस मग पहिल्या कॉलमध्ये उत्तर नाही आलं, येशू आला नाही, मग सेकंड निरोप पाठवला पाहिजे होता का नाही? येस. येस. कमॉन, किती लोकांना कळतंय? कोणाला निरोप पाठवला? येशूला. आला का येशू नाही टायमावर? आला. मग दुसरा एक व्यक्ती पाठवला पाहिजे होता का नाही? येस Yes. पाहिजे होता. अरे येशू तू आला नाही, पटकन ये. येस कमॉन, कळतंय चर्च, पण तसा अप्रोच इथून दिसला नाही. येस मग या बाबतीमध्ये हन्ना आवडली चर्च, येस या बाबतीमध्ये आंधळा आवडला. येस पहिल्या कॉलला रिस्पॉन्स नाही आला, सेकंड रिस्पॉन्स दिला चर्च. येस पण या कुटुंबाकडून सेकंड रिस्पॉन्स दिसला नाही चर्च. येस कमॉन, किती लोकांना कळतं? मे बी डिस्टन्स लांब असेल, पण काहीतरी धडपड पाहिजे होती ना. येस. येस अरे येशू सेकंड कॉल पाठवला होता, पण तो जाऊसपर्यंत मध्येच आमचा भाऊ वारला, असं काहीतरी Yes. झालं पाहिजे होतं चर्च. येस. येस कमॉन, कळतंय? जस्ट पहिल्या कॉलला अटेम्प्ट आला नाही, त्यांना वाटलं का आता येशू आलेला नाही, येशू येऊ शकत नाही, पोचू शकत नाही, आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये स्वतःच्या प्रती नाकर्तेपणा आला. येस. येस कोणाच्या प्रती? स्वतःच्या प्रती. सगळे बोला, कोणाच्या प्रती? स्वतःच्या स्वतःच्या हे प्रती. खूप डेंजर आहे चर्च. येस लोक तुम्हाला नाकारतील, काही हरकत नाही. देवाला नाकारतील, ठीक आहे. लोक तुमची धार्मिकता नाकारतील, ठीक आहे. पण तुम्ही स्वतःला नाकारू नका, येस मग काहीच होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा येशू आला, काय झालं वाचू या ठिकाणी आपण. 20 वचन वाच. 20 वचन. तेव्हा येशू येत आहे हे ऐकताच मार्था जाऊन त्याला भेटली, परंतु
मरिया घरात बसून राहिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाच, सेम वचन खूप सुंदर आहे. किती लोक तयार आहेत येस. हे विश्वासधाऱ्यांसाठी येस जे आत्म्यात धावतात, कशी लढाई होती आणि कसं रिजेक्शन येतं. येस. ठीक आहे, रीड करू. सेम 20 वचन. तेव्हा येशू येत आहे हे ऐकताच मार्था जाऊन त्याला भेटली, परंतु मरिया घरात बसून राहिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोण भेटलं चर्च? येशू. नाही, मार्था मार्था. भेटली. कम ऑन, कोण भेटलं? मार्था. किती बहिणी? एक एका दोन आहेत? दोन आहेत. बहिणी. मार्था आणि मरिया. मरिया. Yes. मार्था आली आणि मरिया कुठं बसली? घरात. घरात. कम ऑन, इथं मी दाखवलं या कार्टून मध्ये, कार्टून इमेज मध्ये एक बहीण आहे, दुसरी कुठे आहे? येस. बसली आहे. घरात बसली. का नाही आली ती? स्वतःला नाकारलं. येशूने आला का मग? येस. जीवन देणार आहे का नाही येशू? येस आहे. मृत्यू पावलेल्या लोकांना येशू जीवन करतो का नाही करत? येस करतो. चर्च ही धावून आली, येस. पण एक कुठं बसली? घरात बसली. ती म्हणली आहे तू ठीक आहे, आला ठीक आहे भाऊ, Yes. सांत्वन करून जा. रिजेक्शन आहे मनात, येस. येस. काही नाही होऊ शकत. आज असंच जे चेहरे उतरलेले आहेत ना इथं बसून, ते बसलेत पण त्यांनी रिजेक्ट केलं. हा ठीक आहे प्रभू बोल बाबा, उद्या आराधना प्रार्थना काय, पण आपलं जे आहे ना ते तसंच राहणार आहे. येस. जेव्हा ते तसंच राहणार. मग ज्या उत्साहाने आली कोणाकडं? येशूकडे. त्याच उत्साहाने तुम्हाला येशूकडे यावं येस. लागेल. हालेलुया. तुम्ही आज येताय तर खरं, पण काय नाहीये? विश्वास नाही. उत्साह नाहीये. उत्साह येस. काय नाहीये? उत्साह नाही. उत्साह नाहीये. म्हणून येऊन पण आम्ही ब्लेस नाहीये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का उत्साह नाहीये? कारण तुमच्या मनाने नाकारलंय का Yes. बाबा समय गेला, ज्या गोष्टी घडायच्या होत्या देवाने त्या टाइमवर केल्या नाही, आता काय घडणार आहे तरी? येस. बायबल सांगतं का प्रभूचे संकल्प आमच्या हिताचे आहेत. माझ्या प्लॅन नुसार जरी कार्य घडलं नाही, ह्यांच्या पण प्लॅन नुसार कार्य घडलं का? नाही यांच्या घडलं. डोक्यात काय होतं? आजारी पटकन येशूला बोलवा, येशू बरा होईल, एक चांगली उपस्थिती ठेवून टाकू. येस. आता आम्ही आमच्या भावाला गाडून आलो, पुरून आलो, कबर बंद आहे, सडलेली आहे, आता काय होणार आहे तरी? येस. तू आला येशू पण उशिरा आला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण माझ्यामध्ये उत्साह नाही. येस. काय नाहीये? उत्साह नाही. पण हे किती उत्साह आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिचा भाऊ नव्हता का? येस होता. कमॉन, कळतंय आज सेम असे आहेत चर्च मध्ये लोक. येस. हा पण ह्यानी पण दुःख भोगलंय, ह्यानी पण दुःख भोगलंय, पण एक आनंदाने येतो, येस. Yes. या आशेने येतोय का येशू काहीतरी करणार आहे. येस. Oh, हालेलुया. आणि एक कशात राहतो? घरात. दुःखात. येस. येस. चर्चला येऊन पण कशात? दुःखात. दुःखात. चेहऱ्याचा आनंद काही चेंजेस होत नाही, येस. कारण त्याच्या जीवाला वचन लागत नाही, कारण ते रिजेक्ट केले. काय केलंय? रिजेक्ट केलं. रिजेक्ट केलंय. देव म्हणतो अरे मी करणार आहे, मी करणार आहे. येस. ठीक आहे, येस. आमेन, ओके, हा बस ठीक आहे. तू आपल्या मनाला खोल, येस. देवा तुझ्या जीवाशी बोलतोय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्यात जर रिजेक्शन आहे ना, काही होऊ शकत नाही. येस. कमॉन, कळतंय? जो व्यक्ती येशूला घरी घेऊन चालला होता ना, याईर, शब्द ऐकले, गुरुला त्रास, नको देऊस. मुलगी मरण पावली, Yes. येशू म्हणला शब्दाकडे लक्ष देऊ नको, येस. तू मला रिजेक्ट करशील, येस. येस. तू मला काय करशील? रिजेक्ट करशील. मला घरी घेऊन चल. येस. येस. रिजेक्शन स्वतःमध्ये, रिजेक्शन स्वतःला आपण नाकारून टाकतो. येस. चर्चला येतो पण आनंद नाही चर्च. येस. आमेन, प्रेज द लॉर्ड. हा ठीक आहे, ठीक आहे. असं आहे का? रिजेक्ट झाला स्वतः तू. येस. आता वचन पण जीवाला लागत नाही, कानावर पडते. कुठं पडतंय? कानावर पडतंय. पण ते स्पार्क होत नाही आत. येस. रिजेक्शन आहे चर्च आत. येस. स्वतःला नाकारलंय. बाबा ठीक आहे देवा, गेलास टाइम, तू नाही केलं प्रभू टाइमवर, आता काय करणार आहेस तरी? आता काय न करू, जाऊ दे, चाललंय चालू दे. नाकारतोस तू कोणाला? स्वतःला. स्वतःला नाकारलंस. म्हणून देव 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 ज्यास आला, आपण सकाळी ते वचन रीड केलं, येशू म्हणतो मी त्याला काय करणार आहे? जिवंत करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तरी ही कुठं बसली? घरात. घरात. कमॉन, कुठं बसली? घरात बसली. का? रिजेक्शन आहे आतमध्ये. येस. आपल्या मनामधली जी अपेक्षा होती त्यानुसार देवानी केलं नाही. नाही. तर तुम्ही त्याला एकदम नाकारून टाकलं. तसं करू नका चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटलं होतं का या दिवसात हे काम झालं पाहिजे होतं, देवा कुठं काय केलं? येस. अरे पण प्लॅन कोणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या हातात. प्रभू चांगलंच करणार आहे तुझं. येस. आमेन. तुझ्या हिशोबाने तुझा प्लॅन होत नाहीये, पण परमेश्वर त्याच्या प्लॅन नुसार तुझ्या गोष्टी करतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादी गोष्ट तुमचे लेकरं तुम्हाला मागतात, पण एखादी गोष्ट तुम्ही त्यांना देत नाही, कारण तुम्ही काहीतरी वेगळं ठरवलंय त्यांना देण्याचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तसं त्यांना राग येतो. काय येतो? राग येतो. आणि आपण चांगलं बी दिलं तर ते काय करतात? नाकारतात. नाकारतात. अरे भारी मधलं आहे, येस. पण त्याचा झटका काय करतो लगेच? ते नाकारतो. नाकारतो. लात बीत मारून टाकतात.
सेम तसंच करतो आपण. येस देवाचं वचन आपण काय मारतो, लात मारतो. रिसीव्ह होत नाही ते, येस म्हणून ते ब्लेस होत नाही. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, कळतंय हे आश्रयाचं स्थान आहे चर्च. येस देवा तुमच्या जीवाशी बोलतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण तुम्ही ते नाकारू नका. येस तुमच्या प्रेयरला आन्सर नाही आलं, तुमचा जॉब नाही झाला, तुम्हाला लाईफ पार्टनर नाही मिळाला, अजून संततीचे आशीर्वाद नाही झाले, अजून घर नाही झाले, प्लीज नाकारू नका. येस देवा कसं तुम्हाला रेस करल हे देवाला ठाऊक आहे. येस Yes, हालेलुया. hallelujah. आणि ज्यावेळेस तुम्ही व्हाल तुमची साक्ष वेगळी जगाच्या अंडरस्टँडिंगच्या पलीकडे असणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, कळतंय परमेश्वर काहीतरी अद्भुत आणि अलौकिक करणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण रिजेक्शन नको, हे खूप डेंजर आहे. येस एकदा लोक देवाबद्दल बोलतील आपण त्यांना भांडणार, धार्मिकतेबद्दल बोलतील तरी आपण प्रार्थना करणार, पण ज्या स्वतःने नाकारलं ना मग काही नाही होत. येस मग शेवटी तरी तो म्हणतो प्रार्थनेत आठवण ठेवा. असं वाटतं सोन्यासारखं वचन बोलून गेलो याला मी, तरी काय म्हणतो शेवटी, प्रार्थनेत आठवण ठेवा. अरे तुझा जीव आनंदी झाला पाहिजे होता जे वचन मी बोलून गेलो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं. मला असं वाटतं वाचनातच काम झालं पाहिजे. येस कशामध्ये, वचनामध्ये. कारण ते बरोबर त्याच्यावर आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण ते प्रार्थनेत आठवण ठेवा. अरे मग फायदाच नाही झाला एवढं सांग. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना समजतं. प्लीज नाकारू नका. येस स्वतःला नाकारायचं नाही नाही, आशेने प्रार्थनेला यायचं. येस कधी कधी मला इथं अभिषेक जाणवत नाही, पण मी माझ्या इमोशन्स कडे जात नाही. देवा तुझं कमिटमेंट आहे, मी बिलीव्ह करतो, मी डिक्लेअर करतो, मग Yes. मूव्ह होतो चर्च. येस येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, कळतंय आपल्याला फिलिंग्स येतात. अभिषेकाला काय येतात पहिले, फिलिंग्स येतात. कम ऑन, फिलिंग्स म्हणजे कळतात ना. मग Yes. आपल्याला वाटतं सामर्थ्य आलं. पण मला कधी कधी फिलिंग्स येत, नाही मला कमिटमेंट वर जावं लागतं. येस कशावर, कमिटमेंट वर. प्रभू फिलिंग्स कडे मी जात नाही. तू येस कमिटमेंट दिलं ना, मी इथं तर इथं मी डिक्लेअर करतो. येस येस आमेन. हालेलुया डिक्लेरेशन मध्ये मग नंतर मला फिलिंग्स येस येतात. हालेलुया. असं बी गणित असतं चर्च. येस आम्हाला फिलिंग्स आले मगच आम्ही पळू, असं होत नाही. येस काही लोक म्हणतात जोपर्यंत मला सामर्थ्य येत नाही मी पुढे मूव्ह होत नाही. येस ठीक आहे बाबा, पण तू वाचणार बिलीव्ह कर. येस येस. बोलून टाक प्रभूच्या नावाने, प्रभू तू इथं आहे. येस Yes. हालेलुया एनोंटिंग मूव्ह होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया नेहमी भावना पहिले येणार नाहीत. येस कम ऑन, काय येणार नाहीत भावना पहिले, भावना येणार नाहीत. तुमच्याकडे वचन माहित पाहिजे येस आणि वचन तुम्ही डिक्लेअर करणार, मग भावना पण येऊन जाते. येस हालेलुया. काही लोकांचं गणित कसं, पहिले भावनांना येऊ द्या, येस इमोशन्स येऊ द्या, मग मी फ्लो होतो. चांगलं आहे तसं, येस पण नेहमी तसं हिवलं तसं कशावरून. येस प्रभू तू कमिटमेंट दिलंय, मी ऑलरेडी ते क्लेम करतो, मग भावना यायला सुरुवात होते. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया करून बघा, जे प्रे करणार आहेत येस परमेश्वर मूव्ह करणार तसं आहे. येस Yes. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिजेक्ट करायचं नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया का मग काही होऊ शकत नाही. एकदा येशू म्हणला का ऐक, तू जर त्याचे शब्द मनावर घेतले पुढं तुम्हाला घेऊनच जाणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया रिजेक्ट करू नको. जर तुम्हाला इथपर्यंत आणलंय तर पुढे घेऊन चल. येस Yes. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज स्वतःला नाकारू नका. येस चर्चला या ना, उत्साहाने या. येस घरातलं वातावरण उत्साही नाहीये, पण ते ठेचायचं येस हृदयामध्ये आणि म्हणायचं का मी आनंदी होऊन जाणार, Yes. मी ब्लेस होऊन जाणार, देवबाप माझी भेट घेणार, Yes. देवबाप कार्य करणार माझ्या लाईफ मध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या रिपोर्ट्स मध्ये, माझ्या जॉब मध्ये, आणि प्रभू तसं करणार. चर्च. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय हा आहे खरा विश्वास. येस ही आहे विश्वासाची कसरत. ही कसरत करावी लागणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा, दोघांचा भाऊ सारखाच आहे ना? येस आहे कमॉन, होतं का नाही सारखा? येस मग जीव दोघांचा सारखा तुटला पाहिजे होता. येस येस पण एक पळत गेली कोणाला भेटायला, येशूला आणि दुसरी भेटायला कुठं बसली, घरात बसली. चर्च रिजेक्ट केले. येस रिजेक्शन येऊ देऊ नका. येस चेहरा आनंद पाहिजे. काय पाहिजे? आनंद पाहिजे. आनंद पाहिजे. अभिषेक झळकला पाहिजे. जरी दुःख Yes. असेल काय पाहिजे? अभिषेक अभिषेक झळकला पाहिजे. पाहिजे. देवाची ग्लोरी चमकल तुमच्यावर. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया तो व्यक्ती साक्ष देणार. येस Yes, आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोक काढतात आता मनातलं रिजेक्शन बाहेर. आपल्या मनातलं रिजेक्शन काढा. येस असं चर्चा नाही, मी संडेची पद्धत लागली आम्हाला. पद्धत म्हणून आपण कधी येत नाही. देवाचा आत्म्याचा अनुग्रह आहे आपल्यावर, येस Yes, आमेन हालेलुया. त्याचं प्रेम आपल्यावर आहे. आणि Yes. प्रेमाच्या पराई हा आपला भेटण्याचा स्पॉट आहे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया इथं तू आणि मी मिळून भेटून देवाची संगती करतो. येस हालेलुया. त्या उत्सुकतेने जास्त तुम्ही याल, तुम्ही देवाचा गौरव पाहाल. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, किती लोकांना समजतंय वचन. हिजकिया
देवाचं भय धरणारा व्यक्ती. दावीद नंतर इतका स्ट्रॉंगली उभा राहणारा तो हिजकिया होता. त्यांनी मूर्त्या वगैरे सगळ्या तोडल्या होत्या. आशूरचा राजा आला स्नेहरीप, त्यांनी भरपूर त्या ठिकाणी हे केलं, पडाव टाकला. तो म्हणला मी झुकणार नाही, येस मी झुकणार नाही, देव माझ्या बाजूने कार्य करणार. येस पण थोड्या दिवसांतर विचार बदलले येस आणि स्नेहरीपला आशूरला म्हणतो तू जे काही माझ्यावर लादशील ना ते मी करणार. येस पहिले म्हणत होतं की मी झुकणार नाही नाही, पण आता आपलाच विश्वास काय करतो, नाकारतो. नाकारतो. आपल्या देवाचा सामर्थ्य काय करतो, आणि नाकारतो. म्हणतो जे काही तू माझ्यावर लादशील ते मी करणार. आणि काय झालं, Yes. सोनही नेलं, कैदी पण नेले आणि त्यांनी त्याचा जो तडबंदी होती ती काढली. नाही. मग त्याला कळलं का स्वतःला नाकारायचं नाही, जो विश्वास आपल्या देवावर आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बसा. स्वतःला नाकारू नका. येस ओके, खूप सुंदर प्रगटीकरण आहे. पुन्हा एकदा देतो. हा प्लीज पुन्हा या, पुन्हा या. हा इथे थांब. दुःख आहे काय आहे, दुःख आहे. आशिष काढा. येशू आला का टायमावर, नाही आला, सगळे बोल येशू आला टायमावर, नाही आला, साहजिक आहे. मग काय होणार, दुःखी होणार. दुःख होणार. पण देवाची इच्छा आहे की दुःख तुम्ही काढावं. येस का काढावं, कोण आला तिथं, येशू आलाय. भेटायला आला, कबरीवर फुलं टाकायला आला का जीवन करायला आला. जिवंत करायला आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू जर येतोय ना चर्च, उगाच येत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही दुःखी अवस्थेमध्ये आहात, पण येशूचं प्रेझेन्स का तुमच्या लाईफ मध्ये अजूनही तुम्ही ओळखावं. येस तुमच्या जीवनात तुमच्या हिशोबाप्रमाणे साक्ष घडली नाही, पण देवा पोचणारे बोलतो का नाही बोलत. येस बोलतो. मग देवा माझ्या हिशोबाने नाही घडलं, मग तरी तू का प्रोत्साहन देतोय अजून. येस हा प्रश्न कधी स्वतःला विचारा. येस. तुमच्या हिशोबाने प्रभू 15 तारखेलाच घडलं पाहिजे होतं, हे ऍडमिशन झालं पाहिजे होतं, अशी गोष्ट घडली पाहिजे होती, असा रिपोर्ट नॉर्मल आला पाहिजे होता, तसं आलेलं नाही. मग तरी कोण बोलतोय, परमेश्वर बोलतोय. का बोलतोय. येस हे कधी विचारलं का आपल्या जीवाला, तुमच्या हिशोबाने काम केलं का, नाही. तुमच्या हिशोबाने आला का येशू, नाही. मग का आला रे आता. येस हिचा प्रश्न तोच होता, का आला आता. येस हिला कळलं येस हालेलुया. उगाच येणार नाही. येस आमेन. हालेलुया. मग आमच्या हिशोबाने जरी घडलं नाही, येस पण येशूची एंट्री उगाच होत नाही. येस येशू उगाच वाचनाद्वारे प्रोत्साहन देत नाही. येशू उगाच तुमच्यामध्ये आशा टाकत नाही. प्रभू पण आता काय घडणार आहे तरी, अरे त्याच्यावर सोपं, मग तुला कळेल का तो काय करणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं, अजून बी नाही कळत ते, कारण अजून बी आनंद नाही चेहऱ्यावर. येशू तुमच्याशी बोलतो का नाही बोलत. येस येस बोलतो. दारू सुटली का, नाही. वागणं बदललंय का, नाही. पण कोण बोलतोय अजून. परमेश्वर बोलतोय. अरे मग तू का बोलतोस माझ्याशी. येस जर तो तुमच्यात इंटरेस्ट दाखवतो ना चर्च, समजून घ्या तुमच्या घरात त्याला इंटरेस्ट आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उगाच नाही आला, फुलं टाकायला नाही आला तो. येस बाबा मी भेटायला नाही आलो, तिसऱ्या दिवशी येऊन काय करून जातो कबरीवर. फुलं फुलं टाकून टाकतो. जातो. त्यासाठी येशू आलेला नाही चर्च. येस येशू उगाच बोलत नाही. Yes, जर तुमच्या hallelujah. हिशोबाने गोष्टी घडल्या नाही, तुमच्या हिशोबाने माझं जीवन असं झालं पाहिजे होतं, देवा तसं झालं नाही, पण अजून पण बोलतोय तुमच्याशी. येस Yes. आमेन. मग का बोलतोय चर्च. येस म्हणजे देवा काही ना काही प्लॅन आहे, येस. Yes. आमेन. अजून पण काहीतरी योजना बाकी आहे प्रभू. येस. येस काही ना काही उत्तम तू राखून ठेवलंस. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे मला अजून समजत नाहीये, मला या डोळ्याने कळत नाहीये, या बुद्धीने मला ते जमत नाहीये, पण देवा जर तू बोलतोय, जर तू माझ्या लाईफ मध्ये अजून पण इंटरफेअर करतोय, म्हणजे काही ना काही प्लॅन प्रभू येशू तुझा Yes, आहे. येस Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय. तुम्हाला पकडता आलं पाहिजे चर्च, येशूची एंट्री तुमच्या लाईफ मध्ये का होती. येस कधी कधी आपण चुकतो, मग असं वाटतं प्रभू मी काय कामाचा नाही, पण असं वाटतं ही फिलिंग आली कुठून माझ्यात, येस. म्हणजे देवा पा तू अजून पण माझ्याशी, बोलतोय. म्हणजे तुम्हाला सोडलेलं नाही अजून. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला येशूचा अप्रोच कळला पाहिजे की येशू का आलाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे वचन येतं ना तुमच्या लाईफ मध्ये, ते काय येतं हे तुम्ही ओळखलं पाहिजे. येस तुमच्या हिशोबाने गोष्टी घडलेल्या नाही. नाहीत. येशूने आन्सर दिलं नाही, मग येशू का आला आता. येस कमॉन, समजते. उगाच आला का, नाही. उगाच नाही आला, एक प्लॅन घेऊन आला. येस आमेन. जगाला एक वेगळी ओळख दाखवण्यासाठी आला चर्च. या कुटुंबाला 4 चौघात उंच करण्यासाठी आला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यांच्या हिशोबाने सगळं सडलंय. Yes. सगळं काय झालं, सडलं आहे. पण जे सडलंय, येस. संपलंय, त्याला कसं पुन्हा अस्तित्व Yes, देऊन उभा hallelujah. करायचं देवाला माहिती आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय. मला सांगा, देवा तुमच्या जीवाशी बोलतो का नाही बोलत. येस. Yes. बोलतो. वाटणाने तुमची भेट घेतो का नाही घेत. येस पण देवा इकडे रिस्पॉन्सच नाही. अरे येशू रिस्पॉन्स देतोय ना, बस झालं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कबरेकडे बघितलं रिस्पॉन्स येत नाही, पण Yes. येशूकडे बघून रिस्पॉन्स येतो. येस.
मग कोणाकडे बघायचं? कबरेकडे बघायचं की येशूकडे बघायचं? येशूकडे बघायचं. आम्ही एका कबरेकडेच बघतो. येस, म्हणजे आपली जी परिस्थिती आहे ती कबरेसारखी. कशी आहे? कबरेसारखी. त्याच्याकडे बघितलं तर असं वाटतं होणारच नाही बाबा. कबरेकडे बघू नको, कोणाकडे बघ? येशूकडे बघ. पहा. वचन येतं त्या वचनाकडे बघ. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जास्त वाचनाकडे बघशील मग तुला कळेल की देव माझ्याशी अजून काय बोलतोय. येस, जर देवबाप अजूनही मला मोटिवेट करतोय, प्रोत्साहन देतोय, तर प्रभू आता राहिलंच काय होण्यासारखं. Yes. पण जर तू बोलतोय तर प्लॅन आहे प्रभू. येस, Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लास्ट वचन यिर्मया 29:11. 11 वचन. कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो, तुम्हाला शेवटी आशा द्यायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणतो जे संकल्प मी करतो ते मी काय करतो? जाणतो. आम्ही जाणतो का परमेश्वर जाणतो? परमेश्वर जाणतो. म्हणून फरक आहे त्यात. येस, Yes. हालेलुया. आम्ही जाणले असते तर आम्ही दुःख केलंच नसतं, येस. पण आम्हाला माहित नाही म्हणून आम्ही दुःख करतो. पण ज्यांनी संकल्प केले त्यावर भरोसा करा. येस, हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय जे संकल्प मी केलेत मी जाणतो, तुम्ही जाणत नाहीत. येस, आपण नाही ओळखत, पण कोणाला माहिती संकल्प परमेश्वराला माहिती कुणी आहे. केलेत? परमेश्वराने परमेश्वराने. त्यांनी केले. संकल्प केलेत म्हणून तर येशू येऊन बोलतो. येस, Yes. हालेलुया. कमॉन, कळतंय तुम्हासाठी काहीतरी ठेवलंय बाबा मी राखून. Yes. ते तुम्हाला रिव्हील करावं म्हणून तुमच्यात तो आशा उत्पन्न करतो. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्या लोकांना असं वाटतं की अशी गोष्ट घडली पाहिजे होती, तसं असं घडलं नाही, आता फायदा नाही, पण देवानी संकल्प काहीतरी करून ठेवलाय Yes, म्हणून त्या hallelujah. जीवाशी तो बोलतो. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचूया. तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत. शेवटी कधी शेवटी शेवटी. आशा द्यायला तुम्हाला शांतीचे संकल्प आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जी शांती दिली जाते वाचनाद्वारे Yes, ती amen. तुम्ही ऍक्सेप्ट करा. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिजेक्ट करू नका त्याच. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळालं? येस, उगाच कोण येत नाही. येशू येत नाही. येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज येशू कोणत्या स्वरूपात येतो? वचनाच्या. पवित्र आत्म्याच्या. येस, तो जर बोलतोय म्हणजे प्रभू काही ना काही अजून बाकी. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला समजत नाहीये पण प्रभूची इच्छा की तू आशा धर. आशा धरली त्या गोष्टी समोर दिसते. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं? खरंच कळलं का चर्च? येस. मग चर्चला येताना चेहरा कसा पाहिजे? आनंदी आनंदी पाहिजे. पाहिजे. आनंदी पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का कोण इंटरेस्ट दाखवतोय? येशू येशू. दाखवतोय. येशू इंटरेस्ट दाखवतोय तर आनंद करायचा. येस, हालेलुया. अजून तुमच्या जीवाशी बोलतोय तर आनंद करायचा. येस, येशू ज्या दिवशी तुमच्याशी बोलायला बंद झाला मग तुम्ही दुःख करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ज्यास बोलतो ना आपल्याला मालामाल वाटलं पाहिजे. येस, हालेलुया. म्हणजे भाऊ मी आता माझ्याकडे काहीतरी आहे, येस. याच्यात पैसे असतात कसं असतं. येस. जोपर्यंत मला पुढचे प्रगटीकरण येणार नाही शनिवारसाठी संडेसाठी तोपर्यंत मी बी अनकम्फर्टेबल असतो का. Yes. आजचं तर वाटून बसलो बरोबर आता मी रिकामी झालो. येस, जोपर्यंत पुढचं प्रगटीकरण येत नाही तोपर्यंत खाली असतो. येस. थोडी चिडचिड बी होऊ लागते माझी का अजून देव बापा काय बोला ना, अजून Yes. देव बापा काय दाखवा ना. आणि जसं वचन येतं कम्फर्ट येस, हालेलुया. का आता मी मालामाल झालो माझ्याकडे येस, काय हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन आलं का गब्बर सारखं होऊन जातो आपण. येस, आणि वचन नसतं तर बेचैन होऊन जात. येस, का काय बोलू प्रभू मला कळत नाही, मला काय बोलू का. तू मन जाणतो, येस. येस. तू हृदय ओळखतो. जस्ट देव बोलतो जॉय येतो आतमध्ये. येस, Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कळलं पाहिजे देवाची वाणी. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण तुमच्याशी बोलतोय आज? येस, येशू आलाय का? येस, आलाय का वचनाद्वारे? येस. आलाय. उगाच आलाय का? नाही. इंटरेस्ट दाखवतोय. येस, येस, आमेन. आमेन. ज्या गोष्टी संपल्यात प्रभू नवीन तिने उभा कर. येस, Yes, हालेलुया. ज्या गोष्टी घडत नाही प्रभू तिथं घडवल. येस, आमेन. जिथं उत्तर येत नाही प्रभू तिथं उत्तर आणणार. येस. येस, आमेन. परमेश्वर करणार चर्च. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Come on, उभा राहूया आपण. Thank you Jesus, oh Father. Oh hallelujah Father. Thank you Jesus. Thank you Father. Oh riyandaraba shakhataraba sakhibiaraba sakotolaba. Thank you Father. Come on, पटकन हात वर उभे करा. मी देवाचं प्रेझन्स या क्षणापासून मूव होताना पाहत आहे. Oh thank you Father. जे लोक खरोखर या अनुभवातून गेलेत कारण देवाने वचन तुमच्या हृदयाला पाहून बोललाय. जे टीव्ही यूट्यूब ऑनलाईन पण ही प्रार्थना तुम्हासाठी आहे. तुमच्या हिशोबाने गोष्टी नाही घडल्या. अपेक्षित होता का याप्रमाणे हे झालं पाहिजे त्याप्रमाणे ते नाही घडलं. चर्च तुमचं मन तुम्हाला रिजेक्ट करतं. देवाच्या सहवासात असून तुम्ही देवाचं वाणी रिजेक्ट करता. पण येशू अजून पण तुमच्याशी बोलतो.
येशू अजून पण तुमच्या जीवनामध्ये इंटरफेअर करतो. जर असं आहे तर चर्च तुम्हासाठी देवाचा संकल्प आहे, देवाचा प्लॅन आहे तुम्हासाठी. देवा पण माझ्या लोकांना मी काय उत्तर देऊ? ते लोक हसतात, त्या लोकांनी थट्टा लावली आहे प्रभू, मी काय उत्तर देऊ? काहीच उत्तर देऊ नकोस. परमेश्वर उत्तर देणार आहे आणि तू ती साक्ष देईल देवाच्या महिमेसाठी. देवा तुझ्याशी बोलला, तू तुझ्या परीने भरपूर प्रयत्न केलेत गोष्टी सॉल्व करण्याच्या, प्रार्थनापूर्वक केलं, विश्वासाने केलं, उपवास धरून केले, पण रिझल्ट नाही आला. तुझं मन तुला नाकारायला लागलं, रिजेक्शन्स मधून बाहेर पड. देवा तुझ्याशी अजून पण बोलतो. तुला समजतं ही वाणी माझ्यासाठी. ओ मी पाहतोय जसं मी बोलत आहे, एनॉइंटिंग तुमच्या शरीरावर असा येऊन पडत आहे, अभिषेक जसं होतं ते काहीतरी तुमच्यावर प्रभू सामर्थ्य, तुमच्या हृदयातला जडपणा तर तोडत आहे, खिन्नपणा तर तोडत आहे, प्रश्नाचे संच, प्रश्नाचे आत्मे निघून जा, फ्री होऊ दे त्यांचा जीव या क्षणी. आणि देवा ओतनी कर प्रभू शांतीची, ओतनी कर प्रभू समाधानाची, ओतनी कर प्रभू धैर्याच्या आत्म्याची. प्रभू का देवा तू माझ्याशी बोलतो म्हणजे प्रभू अजून पण काहीतरी प्लॅन आहे जो मला समजत नाहीये प्रभू. ओ देवा मी आता एक्साइटेड आहे प्रभू. ओ प्रभू मी एक्साइटेड आहे प्रभू. ओ प्रभू मी एक्साइटेड आहे प्रभू. मी काहीतरी अलौकिक पाहणार आहे, मी काहीतरी अद्भुत पाहणार आहे, मी काहीतरी विचाराच्या पलीकडे पाहणार आहे, मी माझ्या बुद्धीच्या पलीकडे गोष्टी पाहणार आहे. कम ऑन, डिक्लेअर करा चर्च, डिक्लेअर करा, डिक्लेअर करा. देव तुम्हाशी बोलत आहे. ओ त्याच्या वाणी तुमच्या लाईफमध्ये तो पाठवत आहे. जरी तुमच्या प्लॅननुसार गोष्टी घडत नाही पण देव तुम्हाला सोडत नाहीये. देव टाइम टू टाइम येऊन तुम्हाला मोटिवेट करत आहे आणि म्हणत आहे का हे शब्द मनावर घेऊ नको, जे तुझ्या लाईफवर घडते ते मनावर घेऊ नको, तू आपला प्रवास चालू ठेव, तू आपला प्रवास चालू ठेव. देव तुम्हाला उत्तम ठिकाणी पोहोचवणार. देव त्या ब्लेसिंग तुम्हाला गाठून देईल. तुम्ही देवाचा गौरव पाहणार. येशू नावाने मी डिक्लेअर करतो, येशू नावाने मी डिक्लेअर करतो पित्या. ओ री अंदा राबा शखाता राबा सखोतो राबा ली अंदा राबा सखीबी राबा सखोतो राबा. प्रभू तू इथं आहे, प्रभू तू इथं आहे पित्या. उगस नाही पित्या, उगस तू माझ्याशी बोलत नाही. मी का निराश व्हावं, मी का म्हणावं का सगळं संपलं, माझ्या मनाप्रमाणे नाही घडलं. देवा तू कुठं होतास? ते म्हणतो अरे मी इथंच आहेस, मी तुझ्या बरोबरच आहे. आणि जर मी आहे तर अजून पण गोष्टी संपलेल्या नाहीत. मी इथून नवीन गोष्टींना आकार देईल, मी इथून नवीन गोष्टी घडवल. त्या तुझ्या कल्पने पलीकडे असतील, त्या तुझ्या जीवनामध्ये असं आध्यात्मिक वळण आणणार असणार आहे का इथून पुढे तुझं लाईफ प्रभू चेंज करून टाकणार. एक मोठं ट्विस्ट तुझ्या लाईफमध्ये आणल, एक रिवायवल आणल. या गोष्टीद्वारे तू देवाचा गौरव पाहशील. देव तुझ्या बरोबर आहे. निराशा काढ, उत्सुक कर आपल्या मनाला. देवबापा माझ्याशी बोलतोय, देवबाप माझ्याशी बोलतोय. देवा तुझा प्लॅन वंडरफुल असणार. ओ देवा अलौकिक गोष्टी असतील. माझ्या साक्षीमध्ये दम असणार पित्या. माझी साक्ष लोकांना इन्स्पायर करणारी असणार आहे. कारण देवाच्यात हस्तक्षेप तुझा आहे प्रभू. मी तुझी महिमा पाहणार आहे, मी तुझी स्तुती पाहणार आहे, मी तुझा गौरव करणार आहे पित्या. आजपासून मी निराश होणार नाही, आजपासून मी आशा सोडणार नाही. कारण देवा तू माझ्याशी अजून बोलणं बंद नाही केलं. जर तू माझ्याशी बोलतो तर मी आशा कायम ठेवतो. कमॉन, देवा बोलत आहे, देवा प्रति दिवशी तुझ्याशी बोलत आहे. देवा उगाच आशा उत्पन्न करत नाही. येशू तो गोष्टी आणणार, येशू त्या गोष्टी उत्पन्न करणार. ओ शपा पा 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 पा. आय ब्रेक ओ फादर एव्हरी बॉन्डेजेस इन द नेम ऑफ जीसस. ओ फादर तुझा अनुग्रह मी स्वीकारतो. या अभिषेकात प्रत्येक जू तुटत आहे पित्या. आणि तू या बहिणीला फ्रुटफुल करत आहे, ब्लेस करत आहे पित्या. थँक यू जीसस. ओ फादर कम ऑन, कम ऑन, कम ऑन. उत्साही करा आपल्या मनाला, उत्साही करा, उत्साही करा. पुन्हा ते गीत गाऊ आपण, जह नसीब हूं मैं. म्हणजे मी अनुग्रह पावलेला व्यक्ती आहे आणि पूर्ण उम्मीद म्हणजे मी आशावादी आहे. कारण देवा तू माझ्याशी बोलतो, तू माझ्याशी बोलतो. कमॉन आपल्या मुखाने बोला, देवा तू माझ्याशी बोलतोस. कमॉन देवा तू माझ्याशी बोलतोस. माझ्या मनाच्या प्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत म्हणून मी दुःख करतो. परंतु हे मला कळावं, परंतु हे मला कळावं तू अजून पण माझ्याशी बोलत आहे. म्हणजे देवा काही ना काही उत्तम राखून ठेवलंय. ते माझ्या समोर येणार आहे. मी तुझा गौरव पाहणार आहे. कमॉन, कमॉन, कमॉन. डिक्लेअर करा, डिक्लेअर करा चर्च. पूर्ण जीवाने महिमा करू देवाची.
Shakataraba Sakotoraba Sakibiaraba. Thank you, Jesus. यस तुम्ही आशीर्वादित आहात. येशू तुमच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतोय. येशू तुमच्या जीवाशी बोलतोय. येशूने अजून सोडलेलं नाही. येशू अजून पण तुमच्या बरोबर आहे. देव तुम्हासाठी नवीन गोष्टी आशीर्वाद आणणार. जिथं गोष्टी सोडल्यात पुन्हा धरा. थँक्यू फादर, थँक्यू जीसस. देवा बोलतो, देव ते करत. देवा बोलतो, देव ते करेल. देवाने सोडलेलं नाही. देव आपला इंटरेस्ट रोज तुम्हाला दाखवत. देव त्या प्रत्येक गोष्टी फुलफिल करल. त्याचं कमिटमेंट देवाने दिलंय. त्याची आशा तू बाळगलीस. रिसीव कर, रिसीव कर, रिसीव कर. यस सो फादर, आय इम्पार्ट युअर एनॉइंटिंग ऑफ फादर. यस सो लॉर्ड, यस सो फादर. स्पर्श करो प्रभू, स्पर्श कर. देवा तू बोलतोस तर गोष्टी घडतील. देवा तू इंटरेस्ट दाखवतोय तर गोष्टी घडतील पित्या. अनुग्रह दे पित्या आणि संजीवित कर आत्म्यात प्रभू. अनुग्रह दे प्रभू. ओ प्रभू, सगळ्या गोष्टी देव स्थापित कर. सगळ्या गोष्टी परमेश्वर स्थिर स्थापित करेल. आव्हान खूप आहेत पण देव बरोबर आहे. देव आप सहाय्य करेल. देवा प्रत्येक रस्ता मोकळा करेल त्याच्या महिमेसाठी. कम ऑन, आशावादी राहा, आशावादी राहा. देव करेल, देव करेल. या क्षणी देवाचं सामर्थ्य मी स्वीकारतो आणि तो संजीवित कर आत्म्यात, संजीवित कर आत्म्यात. यस सो फादर, टच योर लॉर्ड, ब्लेस सो फादर. आपल्या कुटुंबासाठी प्रभू रस्ता तयार करू दे. देवा अनुग्रह दे प्रभू. कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती याद्वारे प्रभू येशू मध्ये येऊ दे प्रभू. तो विश्वास दे पित्या. स्पर्श कर पित्या. या बहिणीला आरोग्य दे प्रभू. अनुग्रह दे प्रभू परमेश्वरा. यस सो फादर, लॉर्ड तुझा अनुग्रह मी स्वीकारतो. थँक्यू फादर, तुझा अनुग्रह पित्या. तुझ्या वाटतं तू ऑलरेडी भेट घेतली आहे प्रभू. आणि देवा त्याप्रमाणे तू कार्य करणार. त्याप्रमाणे ते महिमा पाहतील, तुला स्तुती देतील पित्या. लॉर्ड थँक्यू. त्यांचं बळ या क्षणापासून तू नवीन करत आहे. त्यांची शक्ती तू नवीन करत आहे पित्या. मी तुला धन्यवाद देतो. यस सो फादर, अनुग्रह दे प्रभू. स्पर्श कर. तुझा महिमा होऊ दे पित्या. थँक्यू जीसस सो फादर. देवा विजयी आहे. तुझ्या नावाने विजय मिळल, तुझ्या नावाने विजय मिळल. ज्या प्रार्थना होते देवा त्याचं फ्रूट देईल, त्याचं फ्रूट देईल परमेश्वर. थँक्यू जीसस सो फादर. कम ऑन, देवाची वाणी तुम्ही पकडता. तुम्हाला माहिती देव तुम्हाशी बोलतो. देव म्हणतो कायम राहा. जो देव भरोसा उत्पन्न करतो, जी आशा उत्पन्न करतो, प्रभू ते प्रत्येक गोष्ट स्थापित करेल. ती प्रत्येक इच्छा जी प्रभूतली योग्य ती पूर्ण होईल आणि देवाला महिमा मिळेल. थँक्यू जीसस सो फादर. अनुग्रह दे प्रभू. स्पर्श करो पिते, स्पर्श करो प्रभू. संजीवित कर आत्म्यात प्रभू. अप्पा अनुग्रह दे प्रभू. देवा तुझा अनुग्रह मी स्वीकारतो. स्पर्श करो पित्या. शारीरिकरित्या आरोग्य दे प्रभू. आत्मिकरित्या वाढव प्रभू. तुला महिमा मिळू दे पित्या. अनुग्रह दे परमेश्वर. यस सो फादर लॉर्ड. थँक्यू फादर. संघर्ष मोठा आहे पण येशू बरोबर आहे. येशू बरोबर आहे तर विजय मिळेल. येशू बरोबर आहे तर विजय मिळेल. फादर तू विक्ट्री देईल. देवा प्रार्थनेचं उत्तर भेटल पित्या. आणि देवा तू आपली महिमा करून घेशील. जी काही तळमळ आपल्या लेकरांसाठी देवा, देवा तू सिद्धीच देशील आणि आपला महिमा प्रगट करणार फादर. यस सो फादर, यस सो फादर. देवा तुझा अनुग्रह भावांवर स्वीकारतो प्रभू. थँक्यू. ते तुझी वाणी धरतात देवा. ती वाणी तू स्थापित करेल. ते प्रत्येक वचन ते पूर्ण होताना